अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातल्या आडगाव बुजरुग येथे मध्यरात्री भीषण आग लागून हृदयद्रावक घटना घडली। चव्हाण कुटुंबाच्या घरातून अचानक उठलेल्या ज्वाळांनी काही क्षणात रौद्ररूप धारण केले। घरात ज्वलनशील पदार्थांचा साठा असल्याने पाठोपाठ स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते आहे। या आगीत 25 वर्षीय सुरेश चव्हाण आणि 10 वर्षीय स्वरा सोळंके या मामाभाचीचा जागीच मृत्यू झाला। गंभीर जखमी रत्नाबाई चव्हाण यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। ग्रामस्थांनी तब्बल 3 तास प्रयत्न करून आग आटोक्यात आणली। घटनेचा पंचनामा हिवरखेड पोलिसांकडून सुरू असून आग लागण्याचे नेमके कारण अद्याप गूढच आहे। अकोला प्रतिनिधी हर्षदा सोनोने। मी SDP अकोट बोलत आहे, निखिल पाटील। आज सुमारे 8 वाजताच्या दरम्यान हिवरखेड हद्दमध्ये आडगाव बुद्रुक या गावामध्ये एक घरामध्ये एक फायरचे इन्सिडेंट झालेले आहे। या घरामध्ये 3 लोक होते आणि ते गंभीर जखमी झाले होते। त्यांनी आपण पोलीसची गाडीमध्ये तुरंत पाठवले आणि फायर एक्सटिंग्विशर पण आले होते। त्यावेळी लोकांनी पण आग बुझवली आणि आपण पुढची प्रोसिजर करत आहे। फॉरेन्सिकचं टीम बोलवले आहे आणि आग कशामुळे लागली आणि काय मटेरियल होते आतमध्ये, गॅस सिलेंडर आहे की शॉर्ट सर्किट आणि काय होते ते बघत आहे आणि तपासमध्ये पुढीलची कारवाई करून आपल्याला पुढीलची माहिती देणार आहे।